ठाण्याचं तापमान वाढत चाललंय तसतसं ठाण्यातील राजकारणही तापत चाललेलं आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीचा 5व्या टप्प्यात जरी ठाण्याचं मतदान असलं तरी सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि दोन आनंद दिघे यांचे शिष्य एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. एकंदरीतच पाहायचं झालं तर कोण शिष्य हा असली आहे कोण नकली आहे इथपर्यंत वाद येऊन पोहोचलेला आहे. शिवसेनेमध्ये जरी उभी फूट पडली असली तरी सुद्धा दोन्ही उमेदवार हे धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य असल्याचं सांगत आलेले आहेत. त्यामुळे आपल्यासोबत आज चर्चेसाठी ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत. सर्वप्रथम मिलिंदजी बल्लाळ आहेत, ज्येष्ठ संपादक. सर, ठाण्यातील वातावरण जसं तापत चाललंय तसं राजकारण देखील तापत चाललंय. काय वाटतं, नकली असली शिष्यांपर्यंत आता हा वाद येऊन पोहोचलेला आहे? नाही, साधारणपणे आपल्याला सर्वांनाच कल्पना होती की इथे दोन शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आले की वातावरण तापणार आणि हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळणार. मला वाटतं त्याची सुरुवात आज झालेली आहे. काल मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले, त्याच्यामुळे प्रचारात सुद्धा रंग भरला त्यांनी. आणि असे आरोप प्रत्यारोप होणार हे अपेक्षित असलं तरी हे टाळायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण की जर हे एकाच शिवसेनेत असते तर ह्या दोघांनी स्वतःला कट्टर शिवसैनिकच म्हटलं असतं. तिथे असली नकली हा प्रश्न आला नसता. दुर्दैवाने आता असली नकली हा प्रश्न आलेला आहे. मग त्याच्यातनं वाद होत आहेत, त्याच्यातनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील आणि मग हा पुढच्या खालच्या पातळीपर्यंत जाईल. कारण आपण बघतोय गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी जी आहे ती बऱ्यापैकी खाली खाली घसरत चाललेली आहे. ठाण्यात त्याचं पडसाद जर असे उमटले तर त्याचा परिणाम फार वाईट होईल. कारण की ठाण्यातला मतदार जो आहे, जर आपण बालेकिल्ला म्हणत असू शिवसेनेचा, तर तो संभ्रमावस्थेत जाईल. कारण की त्यांना ह्याची सवय नाहीये. हा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा आहे. आनंद दिघेंचं नाव आपण घेतो. ठाण्यात सत्ता सुद्धा मुंबईच्या अगोदर ठाण्यात आली होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं विशेष प्रेम होतं. आणि अशा या ठाण्यामध्ये अशा पद्धतीचा वाद होणं हे खरं म्हटलं तर टाळायला पाहिजे होतं. ते टाळलं का गेलं नाही माहीत नाही. त्याच्यामुळे एका वेगळ्या वळणावर ही निवडणूक चालली आहे आणि ही मतदारांच्या दृष्टिकोनातनं मुळातच मतदानाचं प्रमाण एवढं घटत चाललेलं आहे. तर हे असे काही फॅक्टर्स असतात की त्याच्यामुळे मतदान सुद्धा घटू शकतं आणि मग घटणाऱ्या मतदानामुळे कुणाला त्रास होईल, कुणाला फायदा होईल, हा पुढचा भाग. परंतु ठाणेकरांचा जो उत्स्फूर्त जो प्रतिसाद असतो मतदानात भाग घेण्याचा, तो अशा आरोपांमुळे आणि अशा वैयक्तिक टीकेमुळे कमी होईल. सर्वात महत्वाचं मला यात एक जाता हेच सांगायचं की वैयक्तिक टीका ही टाळून थोडंसं विकासावर बोलणं आवश्यक होतं. की ठाण्याच्या मतदारांना जे उमेदवार उभे आहेत ते ठाण्यासाठी काय करणार आहेत ह्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाहीये. त्यांनी त्याच्यावर जर बोललं तर आपोआपच हे सगळे वाद गळून पडतील. सर, एकंदरीत दोन उमेदवार जे आनंद दिघेंचे शिष्य आहेत, नकली असलीपर्यंत आलेलं आहे. मात्र कुणाला हे आव्हान जड जाईल असं वाटतंय आणि कोण या ठाण्याचा ठाणेदार होईल? नाही तर ह्या निवडणुकीमध्ये कोण ठाण्याचा ठाणेदार होईल हे आता सांगणं कठीण आहे. कारण दोघेही कट्टर शिवसैनिकच होते. ठीक आहे, आता पक्षांमध्ये जी दुफळी मारली किंवा यांच्यामध्ये दोन गट पडले, पण दोघेही आनंद दिघेंचे कट्टर शिष्यच होते. त्यामुळे असली आणि नकली हा वादच मुळात उत्पन्न व्हायला नको होता. मात्र आता निवडणूक आहे म्हटल्यावरती एकमेकावरती आरोप आणि प्रत्यारोप होणार. परंतु इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन एकमेकावरती आरोप करणं आणि त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. म्हणजे त्याचा परिणाम निवडणुकीच्या मतांवरती होईल असं मला वाटत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की आज ठाण्याचे जे महत्वाचे प्रश्न आहेत की आज जो पाण्याचा प्रश्न आहे की आज ठाण्याला धरण नाहीये. आज नवी मुंबई सारख्या शहराला धरण आहे, ठाण्याला धरण नाहीये. तर ठाण्याला धरण व्हावं किंवा ठाण्याला एक्सटेन्शन रेल्वेचा जो मुद्दा प्रलंबित आहे तो मार्गी लागावा. ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टीकडे वळून मतदारांना तुम्ही हे केल्यासारखं होतं एक प्रकारे. नक्कीच. सर, ठाणे म्हटलं की एक सांस्कृतिक शहर आलं ज्याला राजकारणात सुद्धा तेवढीच संस्कृती जी आहे ती आतापर्यंत जपलेली आहे. वसंतराव डावखरे असतील, आनंद दिघे असतील, यांच्यातली मैत्री तर सर्वदूर सर्वांकडे माहिती आहे. मात्र आता जे एकमेकांचे आधी मित्र होते मात्र शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आता दुश्मन होऊन एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. ठाणेकर याला कशा प्रकारे बघतात? तुम्ही एक खूप चांगला मुद्दा उपस्थित केलात की हे शहर सांस्कृतिक आहे. तुम्हाला सांगायला मला इथे विशेष आनंद वाटतो
की ह्या शहराचा नगराध्यक्ष जनकवी पी सावळाराम होते. म्हणजे आपला काय सांस्कृतिक दर्जा होता आणि आता आपण कुठपर्यंत आलोय. म्हणजे पी सावळारामांपासून आपण इथपर्यंत खाली खाली आलोय. मला वाटतं ही अधोगती जी आहे ही टाळली पाहिजे. आणि आमचं स्पष्ट असं मत आहे की राजकारण एकीकडे, परंतु जर शिवसेना नेहमी म्हणते की आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर ह्या आरोप प्रत्यारोप किंवा एकूणच संपूर्ण जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रातलं सर्वपक्षीय, तिथे जवळजवळ समाजकारण हा विषय ऑप्शनला टाकल्यासारखं चालू आहे. त्याच्यामुळे ठाण्यात काय आपण महाराष्ट्रातल्या अन्य 48 पैकी अनेक मतदारसंघांमध्ये पाहिलं तर फार खालच्या पातळीवर जाऊन आरोप होत आहेत. त्याचंच प्रतिबिंब किंवा त्याचे पडसाद हे ठाण्यात उमटत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आजची जी घटना आहे ही आपण अपवादात्मक म्हणू, ठाणेकरांची ती रुचलेली नाहीये आणि त्याचं पुन्हा त्याचं रिपिटेशन होऊ नये. कारण की एकदा मग तोल गेला तर तो कुठच्या लेवलपर्यंत जाईल आपल्याला सांगता येत नाही. मला वाटतं मगाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये मला वाटतं राजन विचारेंनी जवळजवळ इशाराच दिला की मला तोंड उघडायला लावू नका. तर मला असं वाटतं की हा विषय जो आहे अनएंडिंग असो, याला काही त्याला एंड काही नसो. त्याच्यामुळे शक्यतो ठाणेकरांची मानसिकता, कारण ठाणेकरांना ह्या गोष्टींची सवय नाही. ते सांस्कृतिक शहर आहे आणि बुद्धिजीवी लोकांचं शहर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता इथे मराठी टक्क्याबरोबर नॉन मराठी अमराठी टक्का सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे त्यांच्या समोर जाताना शिवसेनेने विशेष काळजी घ्यायला पाहिजे. हे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला हा संपूर्ण राज्यभर या राज्याचं लक्ष संपूर्ण मतदारसंघाकडे आहे. कशा प्रकारे ही निवडणूक लढवली गेली पाहिजे? काही अवधी आता बाकी आहेत, काही दिवसच बाकी आहेत. प्रचाराच्या तोफा देखील काही दिवसांनी थंडावतील. मात्र निवडणुकीनंतर ठाण्याचं चित्र बदललेलं असेल, खासदार कोण येईल हे अद्याप सांगू शकत नाही. मात्र कशा मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली गेली? मुळात पहिली गोष्ट विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणुका व्हायला पाहिजेत. आज केंद्रातनं सत्तेवरती कोण येणार हे हे जरी वेगळं असलं चित्र, तरी ठाण्याचं चित्र काय व्हायला पाहिजे. आज मुख्यमंत्री ठाण्याचे आहे, त्यामुळे ठाण्याच्या विकासाकडे लक्ष लोकांचं केंद्रित केलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न आता जे आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत की असली कोण नकली कोण, किंवा आनंद दिघे यांच्यावरती अन्याय झाला की नाही, किंवा पिक्चरमध्ये किती खरं किती खोटं, आनंद दिघेंवरती अन्याय झालाय किंवा नाही ही बाब नाकारता येणार नाहीये. कारण आज त्यांनी संघटनेसाठी काय केलं आणि शेवटी त्यांच्यावरती काय त्यांना हे झालंय जग जाहीर आहे. त्या वृत्तपत्रातनं बातम्याही छापल्या गेल्या त्यावेळेला. परंतु आता तो मुद्दा काढून आणि त्या ह्याच्यावरनं वाद आणि हे निर्माण करणं हे कोणालाच योग्य होणार नाही. नक्कीच. जसजसे दिवस पुढे जात आहेत, जसजशी लोकसभेच्या मतदानाची तारीख जवळ येते, तसतसे आता जे राजकीय नेते आहेत ते बोलू लागलेले आहेत, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र ठाण्याची संस्कृती या निवडणुकीमुळे खराब होऊ नये, ती मलिन होऊ नये अशी जी प्रतिक्रिया आहे ती ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ सर, त्याचप्रमाणे संजय पेतळे सरांनी आपल्याकडे नोंदवलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कशा प्रकारे या ठाण्याची निवडणूक रंगतीये याकडे संपूर्ण ठाणेकरांचं तसेच महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.